प्रेमविवाह केला, नंतर दुसऱ्याशी सूत जुळलं, प्रियकरासह पतीला संपवलं, किचन ओट्याखाली पुरलं. बॉयफ्रेंडसोबत त्याच घरात थाटला संसार. वर्षभरानं सगळं आलं समोर. अहमदाबाद. गुजरातमधील अहमदाबाद शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका व्यक्तीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून करून मृतदेह राहत्या घराच्या स्वयंपाकघरात किचनच्या ओट्याखाली पुरल्याचा प्रकार उघड झाला असून हा खून झाल्यानंतर तब्बल 1 वर्ष उलटलं. ही घटना अहमदाबादमधील रामोल परिसरात घडलीये. बिहारमधील सिवान जिल्ह्याचा रहिवासी मोहम्मद इस्राईल अकबर अली अन्सारी याचा विवाह रुबी या महिलेशी 2015 साली प्रेमविवाहाने झाला होता. विवाहानंतर हे दोघे अहमदाबादमध्ये राहायला आले आणि तेथे अन्सारी मिस्त्री म्हणून काम करत होता. त्यांना 2 मुलेही आहेत. स्वयंपाकघरातील किचनच्या ओट्याखाली खड्डा खणून मृतदेह पुरला. मात्र काही कालानंतर रुबीचे इम्रान अकबरभाई वाघेला या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध जुळले. पती इस्राईल हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने आणि तो पत्नीवर शारीरिक अत्याचार करीत असल्याच्या कारणावरून रुबी, इम्रान आणि आणखी दोघांनी मिळून त्याचा खून केला. अन्सारीचा खून केल्यानंतर आरोपींनी घराच्या स्वयंपाकघरातील किचनच्या ओट्याखाली खड्डा खुरून मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंट आणि फरशा बसवून पुरावे मिटवले. तब्बल 1 वर्षानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने इम्रान वाघेला याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह कुठे पुरला आहे हेही सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणी खणून पाहिले असता मानवी हाडे, केस आणि अवशेष आढळले. या प्रकरणी पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून रुबी आणि इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. स्वयंपाकघरातील फरशी खोदून काढावी लागली. गेल्या वर्षभरापासून ही महिला आपल्या प्रियकरासोबत त्याच स्वयंपाकघरात स्वयंपाक करून जेवत होती, जिथे तिने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह पुरला होता. ही भयंकर घटना उघड होताच पोलिसांसह परिसरातील स्थानिकांना मोठा धक्का बसला. पुरलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेला सरखेज येथील एका घराच्या स्वयंपाकघरातील फरशी खोदून काढावी लागली आणि वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मृत व्यक्ती त्याची पत्नी हे या घरात राहत होते. मोहम्मद इस्राईल अकबर अली अन्सारी उर्फ समीर बिहारी असं या हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. हा गेल्या वर्षभरापासून बेपत्ता होता. गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळाली की अन्सारीची हत्या त्याची पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर इम्रान वाघेला यांनी केली आहे. या माहितीवरून पोलिसांनी प्रियकर वाघेलाला ताब्यात घेतले आणि त्याची कडक चौकशी केली. यावेळी त्याने अन्सारीच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर तो पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन गेला जिथे अन्सारीचा मृतदेह पुरण्यात आला होता. ते ठिकाण होतं घरातील स्वयंपाकघर. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करण्यात आले आणि आत एका मृतदेहाचे अवशेष सापडले, अशी माहिती गुन्हे शाखेने एका अधिकृत निवेदनात दिली. वाघेला आणि रुबी यांच्यात प्रेमसंबंध, मृताची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक आणि DNA चाचण्या केल्या जात आहेत. पोलिसांनी सांगितले की मृतक बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गवंडी होता आणि तो गेल्या 5 वर्षांपासून त्याची पत्नी रुबी आणि 2 मुलांसह सरखेज येथील अहमदीरो हाऊसमध्ये राहत होता. तर वाघेला आणि रुबी यांच्यात प्रेमसंबंध होते. अन्सारीला याबाबत माहिती झाल्यावर तो पत्नीला मारहाण करू लागला. तसेच तो या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळे रुबी आणि वाघेला यांनी त्याला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेताल असंही पोलीस तपासात समोर आलंय. चाकूने